नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 22 ऑगस्ट 2025, वार शुक्रवार. या दिवशी आहे दर्श अमावस्या. श्रावण महिन्यामध्ये येणारी ही अमावस्या म्हणजेच बैलपोळा सण साजरा करण्याची आपली परंपरा आहे. आपण कृषी प्रधान संस्कृतीचे आहोत. आपल्याला आपल्या जवळ जे काही गोधन आहे त्यांची सेवा करण्याची, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुंदरसा दिवस आपण साजरा करत असतो. तसं बघायला गेलं तर संपूर्ण श्रावण महिना हा परिपूर्ण ब्रह्मांडाला शरण जाण्याचा आणि ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये जे जे काही निसर्गरम्य आपल्याला मिळतं आहे, निसर्गाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यासाठी अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींना परिपूर्ण शरणागती देऊन धन्यवाद म्हणण्याचा असा हा श्रावण महिना आपण साजरा केला. म्हणता म्हणता श्रावण महिना संपलाही आणि ही अमावस्या येते शुक्रवारी. या शुक्रवारी घरोघरी जिवतीची सुद्धा पूजा होते. त्यासोबतच बैलपोळा हा सण साजरा करायचा आहे आपल्या शुक्रवारच्या दिवशी. ही अमावस्या शुक्रवारी सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी सुरू होते आणि शनिवारी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी संपत आहे. आपण नियमितपणे अमावस्येचे जे काही उपाय करतो ते उपाय आपल्याला शनिवारी करायचे आहे. परंतु आपल्याला जो सण साजरा करायचा आहे, हा सण आपण शुक्रवारी साजरा करणार आहोत. थोडक्यात काय, बरेच जण संभ्रमात आहेत की अमावस्या कधी आहे आणि अमावस्येचे उपाय आपण कधी करू शकतो. तर अमावस्येचे जे काही आपण मासिक उपाय करत असतो ते शनिवारी करा आणि आपल्या सण, आपल्या हिंदू संस्कृतीचा जो मानाचा सण आहे, जो आपल्या पशूंसाठी आहे, तो आहे बैलपोळा आणि तो साजरा करायचा आहे आपल्याला शुक्रवारच्या दिवशी. त्यासोबतच शुक्रवारच्या दिवशी जिवतीची पूजा केली जाते. आपल्या घरातील गोकुळासारखं आपलं घर नांदावं किंवा आपल्या घरातील लहान मुलांना उदंड आयुष्य सटुबाईंनी द्यावं अशी परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि ज्योतीची पूजा केल्यानंतर आपल्या घरातील मुलाबाळांना उत्तम यश, आरोग्य प्रदान होत असतं, दीर्घायू होत असतात. त्यामुळे या दिवशी आपण आपल्या वास्तूमध्ये ज्योतीची पूजा अवश्य करा. जर आपल्याला हे शक्य नसेल तर किमान एक लेकरवाळी सवाष्ण बोलून त्या सवाष्णीची यथाशक्ती ओटी भरण करावं आणि त्या सवाष्णीला गोडाचा नैवेद्य द्यावा. गुळ फुटाणे तिला खायला द्यावे आणि दूध तिला प्यायला द्यावं. या छोट्याशा उपायाने सुद्धा आपल्याला आपल्या लेकरा बाळांना चांगले आशीर्वाद मिळायला नक्की मदत होत असते. आपल्या परंपरेनुसार आपण हा शेती व्यवसाय करणाऱ्या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांचा हा सुंदरचा सण साजरा करीत असतो. आपल्याकडे जरी बैल प्रत्यक्षात नसतील तरीही आपण मातीचे बैल घेऊन छानपैकी त्यांच्या भोवती गव्हाची आरास करत असतो, दिवे लावत असतो आणि गोडाचा नैवेद्य दाखवत असतो. इतक्या सुंदर पद्धतीने ही शरणागती जाणं म्हणजे अतिशय सुंदर, मनाला आनंद देणारा हा उत्सव आपण साजरा करत असतो. त्यासोबतच शनिवारी जरी दुपारी अमावस्या 11 वाजून 35 मिनिटांनी संपत आहे, तरीही शास्त्रानुसार सूर्याने पाहिलेली तिथी ही दिवसभरासाठी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे शनिवारी येणारी ही शनी अमावस्या आपण नियमितपणे आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करणं, पूर्वजांसाठी नामस्मरण करणं त्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाची मानली जाते. शनिवारच्या दिवशी सकाळी उठावं, अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ आणि गोमूत्र टाकून स्नान केलं गेलं पाहिजे. त्यानंतर घरामध्ये साफसफाई केली पाहिजे. घरातील स्वच्छता करत असताना वाद घालायचे नाहीये. शांततेमध्ये ती साफसफाई झाली पाहिजे. कारण पुढे आपले मंगलमूर्ती येणार आहेत. गणेशाचं आगमन होत आहे. त्यासोबतच वास्तूची साफसफाई केल्यानंतर घराची फरशी जी आहे ती पाण्यामध्ये मीठ, कापूर, तुरटी आणि गोमित्र टाकून घराची फरशी स्वच्छ पुसावी. आपल्या देवघरामध्ये साफसफाई ठेवावी. घरातील जाळी जळमट दूर करा आणि आपल्या घरामध्ये बऱ्याच वर्षानुवर्ष न वापरलेल्या वस्तू परंतु सतत आवश्यक वाटतात अशा ज्या नकारात्मक वस्तू धूळखात पडलेल्या आहेत, ज्या आपण वापरलेल्या नाहीत, अशा वस्तू बाहेर काढा. घरातील ज्या वस्तूंना आपण हातही लावलेला नाहीये, अशा वस्तू आपण या दिवशी बाहेर काढणं म्हणजेच आपल्या घरातील दारिद्र्य कमी करणं झालं. या मंगळ दिनी म्हणजे अमावस्या ही मंगल दिनाचीच मानली जाते. कारण अमावस्यापासून नवीन सुरुवात असते, अंत असते प्रारंभ. यानुसार आपण अमावस्येच्या दिवशी जे जे काही छोटे छोटे उपाय करतो ती आपल्या येणाऱ्या सुंदर दिवसासाठी आनंददायी अशी उपासना किंवा उपाययोजना असते असं म्हटलं तरी चालेल. शनी अमावस्येच्या दिवशी आठवणीने पिंपळ वृक्षाजवळ एक शुद्ध तेलाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावून पिंपळ वृक्षाला काळे पांढरे तीळ अर्पण करायचे आहे आणि स्पर्श न करता
प्रार्थना करायची आहे. अमावस्येच्या दिवशी तसं बघायला गेलं तर पिंपळ वृक्षाजवळ जाणं शास्त्रामध्ये निषिद्ध सांगितलं आहे. परंतु दुरून आपण दीप लावून आपल्या पितरांसाठी या दिवशी आपण प्रार्थना अवश्य करावी. आपल्या वास्तूमध्ये रामरक्षा स्तोत्राचं पठण शनिवारच्या दिवशी अवश्य झालं पाहिजे. सामुदायिक परिवारातील सगळ्या व्यक्ती सोबत बसून मोठ्या आवाजाने वास्तूमध्ये रामरक्षा पठण झालं पाहिजे, हनुमान चालिसाचं पठण झालं पाहिजे आणि आपल्या वास्तूमध्ये शंखनाद होणं सुद्धा तितकंच गरजेचं राहणार आहे. शनिवारी येणारी ही शनी अमावस्या कुंभ, मीन आणि मेष राशीसाठी अत्यंत महत्वाची अमावस्या आहे. कारण या दिवशी आपल्याला जे काही उपाय करायचे आहे ते विशेषतः शनी महाराजांसाठीच आपल्याला ही सेवा करायची आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी विशेष करून या दिवशी शक्य असेल तर आठवणीने शनी महाराजांना अभिषेक केला तर तो तुम्हाला 7.5 विशेष फलदायी ठरणार आहे. ज्यांचे नियमितपणे अभिषेक चालू आहे त्यांना तर शनिदेव नक्कीच कृपाप्रसाद देणारच आहेत. परंतु ज्यांना शक्य होत नाहीये, नियमितपणे काही सेवा होत नाहीये, अशा प्रत्येक व्यक्तीने शनी अमावस्येच्या दिवशी शनी मंदिरामध्ये जाऊन काळे उडीद डाळ, मोहरीचं तेल आणि मोहरीच्या तेलाचा दिवा या वस्तू अवश्य तिथे दान करायचे आहे, तिथे लावायच्या आहेत. गरिबांना बेकरीचे पदार्थ किंवा साऊथ फूड, इडली, डोसा, आंबवलेले पदार्थ ज्याच्यावर दीर्घ प्रक्रिया होते असे पदार्थ आपण या दिवशी गरिबांना अवश्य खायला द्या. शनी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींना अजिबातही दुखवू नका. तसं नियमितपणे तर ते केलंच पाहिजे, परंतु उगाचच अमावस्येच्या दिवशी घरामध्ये वाद घालणं किंवा घरातील वातावरण कुठेतरी नकारात्मक ठेवणं हे अत्यंत चुकीचं असेल. या दिवशी पितरांचा परिपूर्ण वास पृथ्वीवर असतो. आपल्या वास्तूमध्ये पितरांसाठी पितृस्मरण होणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. रात्री झोपण्यापूर्वी अळणी भात शिजवावा आणि जिथे आपण पिण्याचं पाणी ठेवलं आहे त्या ठिकाणी अळणी भात आणि दही, त्याच्यावर साखरही टाकायची नाहीये आणि त्याच्यामध्ये मीठही वापरायचं नाहीये. असा नैवेद्य सर्व पितरांसाठी आपण जिथे पाणी पितो त्या ठिकाणी तो नैवेद्य ठेवायचा आहे. आणि सर्व पितरांनो, माझा नमस्कार स्वीकार करा आणि हा नैवेद्याचा तुम्ही स्वीकार करून माझ्या कुळावर आशीर्वाद सदैव असू द्या, अशी प्रार्थना आपण अमावस्येच्या रात्री ज्यावेळेस सगळी कामं आवरतात, आपण झोपण्याची तयारी करतो, अशा वेळेस हा नैवेद्य तुम्ही अवश्य ठेवू शकता. शनी अमावस्येच्या दिवशी गोरगरिबांना अन्नदान अवश्य करा. दत्त संप्रदायामध्ये अन्नदानासारखं दुसरं पुण्य नाही असं सांगितलं आहे आणि सगळ्या कर्माचे उत्तम फलप्राप्तीसाठी किंवा आपल्या कुंडलीतील काही ग्रह दोष निवारणासाठी सुद्धा अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही अन्नदान करत असाल तर त्याच्यासारखा दुसरा उपाय नाही असं म्हटलं जातं. या सुंदरशा दिवसाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा देते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना दर्श अमावस्येच्या मंगलमय शुभेच्छा. जय शंकर दत्तगुरु.